नमस्कार। पंचवार्षिक निवडणूक वीर नाईक संस्था या निमित्ताने मी आज आपल्या समोर आलेलो आहे आणि एक मतदान मी आपल्याकडे हक्काने मागत आहे आणि ते तुम्ही द्याल ही मी अपेक्षा करतो। गेल्या 30 वर्षापासून मी या क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक या शिक्षण संस्थेमध्ये सभासद आहे आणि मतदान करत गेलेलो आहे, पण पुन्हा पुन्हा त्याच उमेदवारांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा तेच अध्यक्ष, तेच सरचिटणीस, तेच उपाध्यक्ष आणि हा बदल कुठेतरी झाला पाहिजे। कारण एक अभ्यास केला तर जे आपल्या सभासद आहेत वीर नाईक संस्थेमध्ये यांचं वय जे आहे ते सरासरी 60-65च्या पुढे धरलं तर चालेल आणि 50 वर्षाच्या पुढेच ही सर्व मंडळी आहे। यामध्ये 75-80 वर्षाचे देखील सभासद आहेत आणि अक्षरशः काही सभासदांना स्वतः उभं राहून देखील मतदान करता येणार नाहीये आणि यामध्ये अनेक जण जे काही सभासद आहेत 75-80 हे तब्येतीने देखील म्हणजे यांची जी तब्येत आहे ही नेहमी बिघडत असते, दवाखान्यात वगैरे उपचार घ्यावा लागतात आणि आपली जी महाराष्ट्रातील MVP नंतर 2 नंबरची ही शैक्षणिक संस्था आहे आणि अतिशय कष्टकऱ्यांनी मुंबईत राहून 2-2 पैसे गोळा करून ही संस्था, या संस्थेचं एक छोटंसं झाड लावलेलं होतं, त्या झाडाचं मोठं रूपांतर आज मोठ्या वृक्षामध्ये झालेलं आहे आणि वसतिगृहाची शैक्षणिक संस्था झालेली आहे आणि डिप्लोमा, डिग्री तसेच ग्रॅज्युएशन पर्यंत बऱ्यापैकी शिक्षणामध्ये संस्थेमध्ये वाढ झालेली आहे। तरी देखील मेडिकल कॉलेज नाहीये, मेडिकल कॉलेज शेतकी कॉलेज, कारण नाशिक हा जिल्हा आणि आपले जे सभासद आहेत हे सर्व शेतकरी वर्गातून प्रामुख्याने येतात, त्यामुळे शैक्षणिक कॉलेज पाहिजे आणि आपल्या समाजाच्या किंवा सर्व समाजाच्या नागरिकांसाठी एखादं मेडिकल कॉलेज देखील पाहिजे आणि आपल्या समाजातील अनेक जे युवक आहेत सायन्स घेता पुढे डॉक्टर होण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, त्यासाठी एखादं मेडिकल कॉलेज पाहिजे, नर्सिंग कॉलेज पाहिजे। त्याचप्रमाणे भव्य दिव्य असं समाजातील सर्व नागरिकांकडे लहान मोठे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमासाठी सभागृह पाहिजे म्हणजे पाहिजे। तर हे सर्व काही होण्यासाठी समाजातील जे शिक्षक आहेत आपल्या संस्थेतील यांच्यावर जो अन्याय होतो, कधी कधी जी बॉडी असते यांच्याकडून अन्याय केला जातो, या अन्यायामुळेच मी देखील हे जे मतदान लढतोय त्याला कारण हा अन्याय आहे आणि नेहमी सभासद म्हणतात नवीन सभासद करा, नवीन सभासद करा, त्यास ही जी बॉडी आहे जी सध्या शैक्षणिक संस्थेवर ही बॉडी उत्तर देत नाहीये, नवीन सभासद करत नाहीये, कारण येणाऱ्या पुढच्या भावी पिढीसाठी नवीन सभासद होणं आवश्यक आहे। कारण ही संस्था ज्या प्रकारे क्रिकेटची मॅच असेल, क्रिकेट संघ असेल, फुटबॉलचा संघ असेल, या संघामध्ये अनेक खेळाडू येतात, कप्तान होतात आणि उपकप्तान होतात आणि पुन्हा नवीन पिढीला संधी देण्यासाठी स्वतः त्यातून सेवानिवृत्त होता आणि मोठेपणाने या शैक्षणिक संस्थेमध्ये हे जे आता जवळपास 4-4, 5-5 टर्म झालेले अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी स्वतःहून थांबून गेलं पाहिजे
आणि पुढे येऊन तरुण पिढी नाही म्हणणार मी, 40 नंतरचे जे काही युवक आहेत, जे तरुण आहेत, ज्यांचे विवाह झालेले आहेत, ज्यांना संस्थेची खरी माहिती आहे, असे सभासद केले पाहिजे। आणि ही संस्थेचा कारभार आपण या नवीन एज्युकेट या सभासदांच्या हातात दिला पाहिजे। कारण पूर्वीचा काळ वेगळा होता, आता आधुनिक युग आलेलं आहे, कॅम्प्युटर युग आलेलं आहे, मोबाईलचं युग आलेलं आहे। तर या युगामध्ये आपण बदललं पाहिजे काळानुसार। आणि तरुण पिढी खूप आज एज्युकेट झालेली आहे, शिक्षणामध्ये, मोबाईलमध्ये, विकास कामाच्या या प्रगतीमध्ये। त्यामुळे तरुण पिढी नवयुवकांच्या हातामध्ये हा कारभार देऊन जुने जे सभासद आहेत, जे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस यांनी या तरुणांना मार्गदर्शन केलं पाहिजे, असं माझं 100% मत आहे। आणि यासाठी मी देखील येवला मतदारसंघातून कार्यकारी सदस्य या पदासाठी उभा आहे। आणि एक नवीन मला थोडासा या ठिकाणी बदल करण्याची इच्छा होते। शैक्षणिक संस्थेमध्ये आपली ही सरस्वती आहे, विद्या आहे, आणि ही विद्या या शिक्षण संस्थेमध्ये प्रामुख्याने आपण विद्यार्थ्यांना देत असतो, विद्यार्थी घडवत असतो, एक देशाचा सशक्त नागरिक घडवत असतो। आणि याच्यातूनच देशाचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आणि अनेक राज्यकारभारी, म्हणजे राज्य चालवणारे कारभारी, ज्या प्रकारे संस्था जे कारभारी चालवतात त्याच प्रकारे देश चालवतात काही कारभारी, आणि राज्य देखील चालवतात। हे विद्यार्थ्यांमधूनच हे सर्व घडत असतं। तर त्यासाठी आपल्या तरुण पिढीला लवकरात लवकर सभासद करून घ्या। प्रत्येक जे मयत झालेले सभासद आहे त्या वारसांना सभासद करा। तुम्हाला कशाची भीती आहे त्यामुळे तुम्ही सभासद करत नाही? किती दिवसापासून, अनेक वर्षापासून हा सभासदाचा गोंधळ अनेक दिवसापासून चालू आहे। अनेक वार्षिक सर्वसाधारण ज्या सभा होतात या गदारोळ होतो, सभासद करा अशी अनेकदा मागणी होते। आणि जो नेम असेल, जो कायद्याला धरून असेल, कारण एवढी मोठी संस्था आणि फक्त 7.5 ते 8 हजारच सभासद आहे, त्यातील अनेक सभासद तर मयत झालेले आहे। आणि जे सभासद आहे ते स्वतः आज काठीचा आधार त्यांना घ्यावा लागतोय। मग अशा जे कमी झालेले आहे संस्थेमधून मयत झालेले सभासद, त्यांच्यात तर जागा भरा तुम्ही कमीत कमी। नवीन सभासद करा। आणि मी खऱ्या अर्थाने सांगतो सभासदांना, येणाऱ्या 27 तारखेला ही आपल्या या संस्थेची निवडणूक होत आहे। यामध्ये अनेक जण तुमच्याकडे पैसे घेऊन येतील आणि मत मागतील आपल्या तरुण पिढीसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी। तुम्ही अजिबात पैसे घेऊ नका। 1000-2000 रुपये घेणार, हे 2 दिवसात खर्च होणार। आणि तुम्ही तुमच्या कामासाठी, मुलांच्या कामासाठी, शिक्षणाच्या कामासाठी हे उमेदवार निवडून येतील, पण तुम्ही ताट मानेने त्यांच्याकडे जाऊ शकणार नाही, त्यांना म्हणू शकणार नाही की तुम्ही लावून घ्या मुलांना, माझ्या मुलाला अशी अडचण आहे, किंवा माझ्या मुलाचं काम करा, तुम्ही हे म्हणू शकणार नाही। कारण ते म्हणतील, तुम्ही मतदान दिलं, पैसे दिले, त्यामुळे कुणाचा 1 रुपया घेऊ नका। आणि बिनधास्त तरुण आणि तडफदार उमेदवार, अभ्यासू, ज्यांचं शिक्षण झालेलं आहे चांगलं, अशा उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा। कुणीही असो, फक्त अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलींसाठी, आणि एक सुशिक्षित तरुण, एक युवा उद्योजक घडण्यासाठी नक्कीच चांगल्या उमेदवाराला मतदान करा आणि प्रचंड मतांनी निवडून द्या। आणि मी आपल्याकडे सर्व 28 पुल्या
तुम्ही योग्य उमेदवारांना द्या, त्यानंतर एक फुली फक्त मला द्या आणि शिक्षणाबरोबर सरस्वती बरोबर आपल्या समाजातील तरुणांवर तसेच सर्व समाजातील तरुणांवर प्रत्येक शाळेमध्ये विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार झाले पाहिजे। या संस्कारासाठी एक जी बॉडी आपली निवडून येणारी यामध्ये एक जो सभासद एक जो उमेदवार आहे तो खास महिन्यामध्ये अनेक शाळांना भेटी देईल आणि त्या ठिकाणी संस्काराविषयी आपले मत मांडेल की निर्व्यसनी राहा, आपल्या आई वडिलांना सांभाळा। आणि आज देशामध्ये म्हणजे पाश्चात्य दुसऱ्या देशाचं अनुकरण आज विद्यार्थी करू लागलेले आहे, मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर होऊ लागलेला आहे। हा सर्व प्रकार थांबण्यासाठी मुलांवर एक चांगले संस्कार घडवण्यासाठी एक उमेदवार खास त्यासाठी पाहिजे आणि त्यांनी प्रत्येक शाळेवर जाऊन आपल्या मुलांना म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे आई वडिलांना जीव लावा, अभ्यास करा, शिक्षणाकडे लक्ष द्या, आपल्याला एक उद्योजक व्हायचं आहे आणि आपलं घर कसं टिकून राहील असं विविध याच्यावर निर्व्यसनी राहा, शाकाहारी राहा, व्यसन करू नका। आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिक्षणासाठी ग्रामीण भागातून खूप आई वडील कष्ट करतात, शेतात राबतात, रात्री उठतात, पाणी भरतात आणि त्यानंतर पीक येतं त्याला भाव नसतो, अशा याच्यातही स्वतः उपाशी राहून आपल्याला शिक्षणासाठी पैसा पुरवतात। त्यासाठी आपण मोबाईलचा वापर कमी करा आणि चांगलं शिक्षण घ्या, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा। यासाठी एक उमेदवार नक्कीच निवडून द्या अशी माझी इच्छा आहे। शेवटी बघा कुणीही काही बरोबर नेत नसतं, याच ठिकाणी आपण सर्व कमवतो पैसा वगैरे आणि एक दिवस असंच निघून जातो। परंतु मुलांवर संस्कार, शिक्षण आणि शिक्षणाशिवाय प्रगतीची दुसरी गंगा नाहीये। शिक्षण हीच खरी मूळ प्रवाहात आणि विकासासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे। शिक्षण असेल आणि चांगला अभ्यास असेल तरच पुढची जी भावी येणारी पिढी आहे ही पिढी आपल्या समाजातील क्रांती घडवून आणेल, समाजामध्ये, शेतीमध्ये आणि सर्वच अनेक म्हणजे उद्योजकांमध्ये, कारखान्यांमध्ये, सर्व क्षेत्रामध्ये। त्यासाठी चांगल्या उमेदवारांना, अभ्यासू उमेदवारांना निवडून द्या। येवला मतदारसंघातून श्री चंद्रकांत किसन धात्रक अनुक्रमांक 3 यांना प्रचंड मतांनी विजय करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थोडं जास्त बोललो असेल तर क्षमस्व। खरी जी परिस्थिती आहे ती मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या 70 शाळा आहेत, 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगलं महाविद्यालय पाहिजे, वर फॅन पाहिजे, बेंच चांगले पाहिजे, बसण्याची व्यवस्था चांगली पाहिजे, त्यांच्यासाठी शौचालय चांगले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही। ज्या वेळेस विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शाळेत बसतो त्या ठिकाणी प्रसन्नता वाटली पाहिजे। त्यासाठी खास आपल्या ज्या शाळा आहेत, महाविद्यालय आहे यांचा दर्जा सुधारण्यासाठी आपण योग्य उमेदवाराला मतदान करा, प्रचंड मताने निवडून द्या आणि आपल्या या व्हीएनआय संस्थेला 1 नंबरला आणूया आणि पूर्ण भारतात, आपल्या देशात आपली संस्था नावारूपाला येईल, मोठ्या नावारूपामध्ये। यासाठी प्रयत्न करूया। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। राम राम, बाय बाय, नमस्ते, राम।